माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 7वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 14वा. अनुधाल्व कृष्णाला शरण जातो. तिकडे ऋषकेतूने आपल्या अंगच्या पराक्रमाने अनुशाल्वाचे सैन्य जर्जर करून अनुशाल्वाबरोबर अतिशय घनघोर युद्ध चालविले होते. त्या वेळच्या त्या समरणांगणामधील मुख्य नायक जे प्रद्युम्न, भीम, श्रीहरी त्यांना एका पाठोपाठ एक असे अनुशाल्वाने आपल्या एका एका बाणाने आकाशात उंच उडवून दिले होते. पण ऋषकेतू मात्र त्याला जड जाऊ लागला होता. त्याने त्या कर्णपुत्रावर एका वेळी एकदम 10 बाण टाकून नगरीत आला. त्या नगरीचे शरांनी त्याचे 4 अश्व मारले. इतक्यात ऋषकेतूचा आजा जो सूर्य त्याने आपला रथ आपल्या नातवाला त्याचे रक्षण करून विजयी होण्यासाठी अरुणाबरोबर पाठविला. त्यात बसून ऋषकेतूने अनुशाल्वाला पकडून चांगला जरबंद करून कृष्णासमोर आणले. बालसूर्याच्या किरणाचा उपयोग दृष्टिमांद्य घालविण्याकडे तर होतच, पण उलट कित्येकांची बुबुळेच अशी असतात की त्यांना ती बालसूर्याची अतिशय मृदू कोवळी किरणे खुपतात. अनुशाल्वाची खोड ऋषकेतूच्या लक्षात येताच तिचा ऋषकेतूने पुरा फायदा घेतला. त्याला सहजपणे पकडून बंदी करून ताब्यात घेतला. दैत्याने आपल्या ह्या रणांगणावर झालेल्या पराक्रमाचा फायदा घेतला. त्याने तेथे येताच लगेच श्रीहरीस शरण जाऊन ऋषकेतूचा फार मोठा गौरव केला. मग धर्माबरोबर जवळ जाऊन त्याने सम्राटाला साजेसे त्याचे नमन केले. धर्माने त्याचे यथोचित स्वागत करून त्याचा स्नेह आल्याशी जोडला व आपल्या सैन्यात त्याला बहुमानाची जागा देऊन दाखल करून घेतले. असो, श्रीकृष्णा द्वारकेहून हस्तिनापुरास आल्याला 21 दिवस पूर्ण झाले. पुढे लवकरच चैत्री पौर्णिमा आली. अश्वमेध यज्ञाची धर्माने द्रौपदीने योग्य धर्मसंमत विधीने दीक्षा घेतली. यज्ञात विघ्न येऊ नये म्हणून श्रीहरीने आपले सुदर्शन चक्र यज्ञ मंडपाभोवती अव्याहत चालू ठेवले. त्याप्रमाणे यज्ञ समाप्तीपर्यंत त्यांच्या या समारंभात देवकृपेने काहीच विघ्न उत्पन्न झाले नाही. शेवटी श्यामकर्णाला दिग्विजयासाठी मोकळा सोडण्याचा दिवस जवळ येऊन ठेपला. तेव्हा त्याचे रक्षण करणाऱ्या सैन्याचा मुख्य सेनापती त्यांचा रक्षक वर्ग नेमण्याची योजना पूर्ण झाली. तीमध्ये पूर्वी ठरल्याप्रमाणे मुख्य सेनानायकाचे महत्वाचे अवजड काम अर्जुनालाच देण्यात आले. ऋषकेतूशिवाय कोणतेही पांडव कार्य करण्यात शोभा यश नव्हते. केवळ कर्णाच्या जन्माबाबत विपर्यास असल्यामुळे ऋषकेतू राज्यपदाला मुकला होता. इतकेच काय, ते शिवाय अर्जुन किंवा कर्ण यापैकी एकच जगत श्रेष्ठ महारथी होता. त्याचीच आवृत्ती अर्जुन की ऋषकेतू अशी होत होती. म्हणून अर्जुनाला सुभद्रेला या प्रसंगामध्ये वीर अभिमन्यूची वारंवार तीव्रतेने आठवणी होई. तशी आत्ताही झाली, पण त्यापूर्वी ठरल्याप्रमाणे या प्रसंगामध्ये आपले विरह दुःख मन घट्ट करून गेले ऋषकेतूवरच आपल्या अभिमन्यूप्रमाणे प्रेम केले. अर्थातच यामुळे जणू अभिमन्यूच्याच जागी त्याच्या ऐवजी ऋषकेतू श्यामकर्णाच्या रक्षक सैन्यात अश्वनायक रक्षक झाला. या दोघांतर्फे युवराज प्रद्युम्नाचीच या जागेसाठी निवड झाली. त्यांच्याबरोबर राक्षसांचा मेघवर्ण, दैत्यांचा अनुशाल्व, उत्तराधिपती यवनाक्ष हे तर होते. प्रथमचा सैन्य विभाग इतका पुष्कळ झाला असे ठरून श्यामकर्णाला शृंगार करण्यात आला. मार्गक्रमणासाठी मोकळे सोडण्यात आले. पूर्ण कर्णिकेप्रमाणे स्वच्छ, मत्स्याप्रमाणे कांतिमान असे श्यामकर्णाचे अतिशुभ्र धवल शरीर होते. त्याचे दोन्ही कान ब्रह्मराजा समूहाप्रमाणे काळेभोर असून एक अत्यंत सुंदर काळेभोर असे केसांचे पदक त्यांच्या मस्तकावरून नास्तिका रंभापर्यंत उतरलेले शोभून दिसत होते. त्यावर धर्मराजाच्या यज्ञाची, अर्जुनाच्या योजनेची एक स्वर्णपत्रिका बांधून टाकलेली होती. त्याच्या पाठीवर आभाळी रंगाची तलम मुलायम रेशमी झूल घातली असून तिच्यावर श्यामकर्णाचीच
सुवर्णजरीची खूपच सुंदर अशी चित्रे काढलेली होती. त्याच्या पायात चांदीचे तोडे, तोंडात रेशमी पट्ट्यांचा कलाबतूचा लगाम असून तो मानेवर बांधून टाकला होता. थोडक्यात एक कमनीय अतिरमणीय असे एक अश्वरत्न होते खचित. श्यामकर्णाला प्रथम दक्षिण दिशा दाखवली गेली. त्याचे कारण म्हणजे उत्तर दिशा पांडवांनी पूर्वीच जिंकली होती, परंतु पश्चिम समुद्राचा किनारा, दंडकारण्याचे काही देश पांडवांच्या कक्षेत अद्याप तरी चांगलेसे आले नव्हते. असो, श्यामकर्ण मुक्तपणाने फिरत फिरत महिष्मती नगरीत आला. त्या नगरीची रचना अवर्णनीय अशी होती. तिच्या पश्चिमेला अथांग असा निळाभोर पाण्याचा पश्चिम समुद्र पसरला असून उत्तरेस विस्तीर्ण असे सपाट मैदान होते. पूर्वेस आणि दक्षिणेस सह्य नावाचा एक अतिघनघोर असा विस्तीर्ण अरण्याचा जबडा पसरलेला होता. त्यामुळे महिष्मती नगरीची शोभा फार सुंदर दिसत होती. खुद्द नगरीची रचना जो पाहिल त्या प्रत्येक व्यक्तीने तोंडात बोट घातल्यासारखी होती. तेथील नीलध्वज नावाचा राजा पराक्रमाबद्दल, स्वातंत्र्यप्रीतीबद्दल फार प्रसिद्ध गणला जात होता. त्याला प्रवीर नावाचा एक अति तेजस्वी, त्याच्याच सर्व गुणाने सुप्त असा मुलगा होता. तो आपल्या सुंदर अशा अंगणासह वनात जलचर क्रीडा करीत असता मदन मंजिरी नावाच्या आपल्या लाडक्या भाऱ्याला उद्देशून तो म्हणाला, ती फुले पहा कशी सुंदर सुवासिक आहेत. त्यांची माळ करून ती तू माझ्या गळ्यात घाल बघू. मग ती मदन मंजिरी फुले तोडीत पुष्पवटीकडे निघाली. तेव्हा पुष्पवटिकेच्या शेजारच्या पथावरून निघालेला श्यामकर्ण वारू तिच्या दृष्टीला पडला. तिने ते पाहिले. धावत धावत येऊन आपल्या पतीला कळवले. तेव्हा प्रवीराने श्यामकर्णास पकडून त्याच्या मस्तकावरील पत्रिका वाचली. तरी सुद्धा त्याने श्यामकर्णाला त्याचा सुशोभित लगाम पकडून नौकरांचं आपल्या नगरात पाठविला. स्त्रियांची त्याबरोबर परवानगी करून तो आपले सैन्य अश्वरक्षक दलाशी लढण्यासाठी सिद्ध करून युद्धाला समरांगणी येऊन उभा ठाकला. अध्याय 15. पांडवांच्या प्रवीरारथी पहिले युद्ध. प्रवीराने आपल्या सैन्याचा अद्याप नीटसा व्यूह रचला नाही. तोच पांडव सैन्य तेथे आले तेव्हा प्रवीराने समन्वयस्थ कशा ऋषिकेतूला म्हटले, अरे राजपुत्रा, घाबऱ्या काय पाहतो? तुझ्या श्यामकर्ण अश्व मी पकडून आमच्या राजधानीत केव्हाच पाठविला आहे. तुझ्या अंगात युद्ध सामर्थ्य असेल तर युद्ध कर, नाही तर जसा आलास तसाच परत आपल्या घरी परत जा. आम्हीच मग तुमच्या ऐवजी अश्वमेध यज्ञ पुरा करू. योग्य असं म्हणून आम्हीच मग तुमच्याऐवजी अश्वमेध यज्ञ पुरा करू. अगोदर तूच युद्धास उभा राहा, मग मागाहून पार्थ येईल त्याचा मी समाचार सावकाशीने घेईल. असे म्हणून त्याने 5 बाण मंत्रून ऋषकेतूवर टाकले. त्यामुळे ऋषकेतूचा सारथी रथाचे अश्वठार झाले. लगेच लगबगीने प्रवीराने ऋषकेतूला सावरण्याची संधी न देताच ऋषकेतूवर नलिका नावाचा बाण मंत्रून सोडला. तेव्हा त्यातून विषारी वायू उत्पन्न होऊन बाहेर पडल्यामुळे ऋषकेतूला मूर्छना आली. हे पाहताच अश्वरक्षक दलातील त्यांच्याबरोबर असलेला अनुशाल्व दैत्याने उलट आपल्याकडील नलिका बाणाने प्रवीरास मूर्छित करून उंच उडवून त्याचा बाप नीलध्वज याच्या पायाजवळ पाडले. या विषारी वायूच्या बाण नलिकांची मंत्रसिद्धी त्या काळी फार थोड्या वीरांना ठाऊक होते. त्यामुळेच या बाणांपुढे भल्यांची मात्र चालत नसे. असो, त्या सरशी नीलध्वज अर्जुन हे रणांगणी येऊन एकमेकांच्या समोरासमोर उभे टाकले. त्या दोघांचे तुंबळ युद्ध झाले. त्यात नीलध्वज राजा एकदा मूर्छा येऊन रथाखाली पडला होता, पण त्याने लगेच भानावर येऊन आपला जावाई जो अग्नी याची अग्न्यास्त्रात योजना केली. लगेच उलट पार्थाने त्याच्यावर वरुणास्त्र सोडले, पण त्यामुळे नीलध्वजाचे अत्यंत प्रभावी असलेले अग्न्यास्त्र काही केल्या शांत होईना. त्यामुळे अर्जुन विचारात पडला. शेवटी त्याने त्या अग्नीचीच प्रत्यक्षा प्रार्थना केली. तो म्हणाला, हे अग्ने, आम्ही हा जो अश्वमेध यज्ञ सुरू केला तो तुझ्या करताच. तूच जर आमच्या सैन्याची अशी रक्षा करीत राहशील तर मग आम्ही मांडलेली तुझीच यागसिद्धी कशी होणार? पूर्वी मी तुला संबंध खांडव
यौवन बक्ष दिले होते. तूही प्रसन्न होऊन मला हे अतिप्रसिद्ध गांडीव धनुष्य त्यावेळी दिले. मग आताच तू अशा माझ्या बाबतीत निष्ठुर का झाला? तरी अग्निदेवा, आपण शांत होऊन आमच्या अश्वमेधाला सहाय्य करावे. इतकी कथा ऐकून जनमेयास एक नवल वाटले. तो जनमेयास म्हणाला, हे मुने, अग्नीने गरज जावई होऊन राहण्याचे असे नीच कर्म का आणि कसे केले ते मला सांगा. जैमिनी म्हणाला, ठीक आहे, ती कथा आता ऐक. मोठी रम्य अशी ती कथा, ती कहाणी. नीलध्वजाची स्त्री जी ज्वाळा. नीलध्वजाची स्त्री कोण? ज्वाळा. तिला अति सुस्वरूप अशी स्वहा नावाची एक कन्या. तिच्या सौंदर्याला योग्य असा पती मिळणे त्रिभुवनात कठीण. त्यामुळे नीलध्वजास तिच्या विवाहाची फार चिंता. मग त्याने एक मोठा चित्रपट तयार करविला. त्यात मानव, देव यातील सूर, पराक्रमी, सुंदर, सुशील, कुलशीलवान, शूर अशा तरुण वरांच्या छाया होत्या. तो चित्रपट बापाने कन्येला दाखवून त्यात असलेल्या तरुण राजकुमाराच्या मधून तुझी तू वर शोधून पहा असे म्हटले. तेव्हा ती म्हणाली, मला मानववंशाचं वर तर मुळीच नको, देवात पाहते. नीलध्वज म्हणाला, इंद्रालाच तू वर, म्हणजे मग स्वर्गातले सारे सुख सोहळे भोगशील. स्वहा लगेच आपल्या पित्याला म्हणाली, इंद्र मला मुळीच नको असला वर, कारण तो श्रीलंपट, आणि असा श्रीलंपट वर कोणती स्त्री आनंदाने स्वीकारेल. मग तिचा पिता जरासा रागाने तिला म्हणाला, तुला मानव वर नको का? का नको ते मला स्पष्ट करून सांगशील काय? या प्रश्नावर राजकन्याने लगेच उत्तर दिले. ती म्हणाली, कारण नवऱ्याच्या जिवंतपणे जी स्त्री परसंगी होते ती अथवा विधवा महानरक व्यथा पावते त्याहून सती जावे लागते, ते भयंकर. एक स्त्री शरीर जळते हे तर दुःख आहे, पण तिच्या मनात असो वा नसो अग्निपुरुषाशी व्रत व्हावे लागते, हा तर भयंकर व्यभिचार. अशा व्यभिचार करायला कोणती कुलीन स्त्री तयार होईल? आता देवांपैकी इंद्र मला मुळीच नको, पण हवाच असला तर मी वर म्हणून अग्नीलाच प्रथम करीन, अग्नीला वरीन. हे तिचे भाषण ऐकून तिच्या आई सख्या तिला खतखरा हसल्या. स्वाहाला समजायत म्हणाल्या, अगं वेडे, अग्नी सर्व भक्षक, सप्तजीव, चतुर्शृंगी असा तो वर, त्याच्याजवळ एकांत कसा करशील? ही अग्निनिंदा ऐकूनही स्वाहेने अग्निप्राप्तीची आशा आपल्या मनातून सोडली नाही. तिने पार्वतीने शंकराकरता जशी कडक तपश्चर्या केली तशी कठीण तपश्चर्या आपला वर म्हणून अग्नीला प्राप्त करण्यासाठी ती पाहून अग्नी प्रसन्न झाला. ब्राह्मण रूपाने त्या नगरीत येऊन राजा नीलध्वजाजवळ स्वाहेची मागणी करू लागला. राजाने सरळ सांगितले, तिला अग्निवर म्हणून हवा. मग अग्नी म्हणाला, मीच अग्नी. पण त्याची प्रधानाने राजभगिनीने परीक्षा घेतली, पण ती त्या दोघांना चटके मात्र सहन करावे लागले. शेवटी अग्नीच आहे अशी खात्री पटताच राजाने त्याला म्हटले, मी तुला स्वाहा देतो, पण तू माझा घर जवळ म्हणून माझा येथेच राहा, आणि मी सांगितल्यावर लगेच माझ्या शत्रूचे तू दहन केले पाहिजे. अग्नीने राजाच्या इथे घरजवळ राहून कबूल केले. त्याचे अग्नये स्वाहा, अग्नये स्वाहा अशा मंत्रादी कर्माने ब्राह्मणाने राजकन्या स्वाहाबरोबर लग्न लावून दिले. अग्नी आणि स्वाहा लग्न झाले. अग्नी त्रिलोभाने श्वेश्वर श्री गृही राहू लागला. तोच आता यावेळी रणांगणावर श्वेश्वरांच्या आज्ञेप्रमाणे अर्जुनाचे सैन्य जाळीत होता. अर्जुनाने त्याची प्रार्थना केली तरी त्या उर्मट गरजावयाने पार्थाचे जरासुद्धा ऐकले नाही. शेवटी नाईलाज झाला म्हणूनच केवळ पार्थाने त्याच्यावर नारायण अस्त्र सोडून अग्नी शमविला. मग अग्नीने पार्थाला युद्धाचे कारण काय असे विचारले. ते ऐकून तो आश्चर्याने म्हणाला, जवळ प्रत्यक्ष श्रीहरी असता अश्वमेध करायचा हा असा विचित्र भ्रम तर नाही झाला धर्माला. पण व्यासांच्या आज्ञेची गोष्ट काढताच अग्नीची खात्री पटली. श्यामकर्ण अश्व घेऊन पांडव सेनेस शरण जाण्यास सासऱ्याला सांगतो असे त्याने अर्जुनासमोर कबूल केले. नंतर अग्नीने सासऱ्याला घडलेले सर्व वर्तमान सांगितले. ते राजाला सुद्धा पूर्णपणे पटले, पण त्याच्या राणीला मात्र ते मुळीच सहन झाले नाही. तो द्वेषाने उसळून म्हणाली, जावयाने ज्याला जाळले त्याला सासऱ्याने शरण जावे काय? उठा, पार्थाला पकडून आणून त्याची आपल्या नगरीतून दिंड काढा. या वचनामुळे राजाचा रणोत्सव वाढला. त्याने अर्जुनाशी पुन्हा युद्ध सुरू केले. अर्थात पार्थाने त्याचा पराभव केला. शेवटी स्त्रीलोभ वाईट असतो अशी खात्री पटून तो श्यामकर्णासह पार्थाला शरण गेला. त्यावेळी तुम्ही जा,
पण श्याम कर्ण राहू द्या, त्याला द्याल तर मी प्राणत्याग करीन, अशी राणीने धमकी घातली. पण तिकडे अजिबात लक्ष न देता आपले भले कशात हे ओळखून तिचाच त्याग करून नीलध्वज राजा श्यामकर्णास घेऊन पार्थास शरण गेला. इकडे ज्वाळा राणी संतापाने भडकले. भावाकडे मदतीसाठी जाऊन त्याला ताबडतोब माझ्याबरोबर चल असे म्हणाले. तेव्हा भाऊ म्हणाला, ते सर्व करे, पण जरा दम तर धरशील का नाही? तशी ती आपल्या भावाला म्हणाली, दम धरण्यासाठी मी इथे आले नाही. आत्ताच्या आत्ता मला श्यामकर्ण अश्व, माझे गेलेले सारे राज्य परत मिळाले पाहिजे. अशा ज्वाळेने अट्टस घेतला. तेव्हा तिचा भाऊही तिच्यावर अतिशय रागावला. म्हणाला, ज्वाळे, क्रोधाने हट्टाने तू आपले स्वतःचे घर जाळून घेतलेस, आता माझे घर तू जाळायला निघाले आहे की काय? जा, चालते हो इथून, असे त्याने म्हटल्यावर ज्वाळा तेथे त्याच्या घरचा पाण्याचा घोट देखील घेण्यास त्याच्या समोर उभी राहिली नाही. ती गंगेपलीकडे जाण्यासाठी एका नौकेत बसली. नौकेतून गंगा पार करीत असताना मार्गात तिच्या डाव्या पायात गंगेचे किंचित पाणी लागले. तेव्हा ते हे अपवित्र पाणी आपल्या पायास लागले, असे म्हणून ज्वाळ्याने ते आपल्या वारी वस्त्राने पुसून टाकले. गर्व उद्भत अशा ज्वाळ्याने आपल्या कुत्सितपणे अपमान केलेला आहे, हे पाहताच गंगाई मनापासून अतिशय खवळली. तिला म्हणाले, कोण ग तू पापिनी? आपल्या पतीशी तसेच प्रिय भावाशी भांडण तू घराबाहेर पडली आणि उलट तूच मला अपवित्र म्हणते. मला सारे जग पवित्र असे म्हणते, तू मात्र मला अपवित्र. आपला पायपट पुसलास, माझा अपमान केला, मग काय करू? ज्वाल्याने फणकाराने उत्तर दिले, तू निपुत्रिक अपवित्रेला आणखी काय शिंगे? अगं, तू स्वतःच आपले 7 पुत्र खाल्ले. 8वा भीष्म त्यालाही पार्थाने श्रीखंडीच्या मागे लपून ठार मारले. हे ऐकताच अर्जुना, आजपासून तू 6 महिन्यात पतन पावशील, असा गंगेने अर्जुनास शाप दिला. तेव्हा हे फार छान झाल्याचे समजून ज्वाळेने आपणास नष्ट करण्यासाठी जाळून घेतले. त्या दिवसापासून अर्जुनाचा कंठछेद करण्याकरिता बभ्रू वाहनाच्या भाल्यात एक नागजीवन सहाय्यक म्हणजे विषारी बाण होऊन त्यांचा कंठच्छेद करण्याच्या संधीची वाट पाहत बसली. या ठिकाणी आपला अध्याय संपला. अध्याय 14 आणि 15 आपण श्रवण केले. अनुशाल्व कृष्णाला शरण जातो आणि पांडवांचे प्रवीराशी पहिले युद्ध आपण बघितले. पुढील अध्यायात 16व्या अध्यायात आपण पुढील कथा बघूया. श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.